अज्ञानं तिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं कदा मह्यं ददाति सुपदान्तिकं वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरुं वैष्णवांश श्रीरूपं सागरजातं सगं रघुनाथं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्यदेव श्रीराधा कृष्ण पादान् सहगण ललितान् श्रीविशाखान्वितान् च जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा मुलांनी मस्त नाही करायचे। तर आज आपण पाहणार आहे सर्वांचं सगळ्यात अगोदर आजच्या कार्यक्रमामध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। सगळ्यांनी शांततेमध्ये आणि लक्ष देऊन ऐकायचं आहे। आजचा जो मुद्दा आहे तो खूप महत्त्वाचा आहे। हरे कृष्णा खाली बसून जा। तर आज आपण पाहणार आहे भगवद्गीता अध्याय 4 ज्ञान कर्म संन्यास योग दिव्य ज्ञान। सर्वांनी माझ्या मागे बोलायचे आहे। श्री भगवान वाच इमाम विवस्वते योगम प्रोक्तवान अहमव्ययम् विवस्वान मन्वे प्राह मनोरिक्ष्वा कवे ब्रवीत इमाम विवस्वते योगम प्रोक्तवान अहमव्ययम् विवस्वान मन्वे प्राह मनोरिक्ष्वा कवे ब्रवीत इमाम विवस्वते योगम प्रोक्तवान अहमव्ययम् विवस्वान मन्वे प्राह मनोरिक्ष्वा कवे ब्रवीत। इमाम विवस्वते योगम प्रोक्तवान अहमव्ययम् विवस्वान मन्वे प्राह मनोरिक्ष्वा कवे ब्रवीत। बोलता है हरे कृष्णा। इमाम विवस्वते योगम प्रोक्तवान अहमव्ययम् विवस्वान मन्वे प्राह मनोरिक्ष्वा कवे। अनुवाद विवस्वान प्रोक्तवान अहमव्ययम् विवस्वान मन्वे प्राह मनोरिक्ष्वा कवे ब्रवीत। हरे कृष्ण माताजींपैकी कोण बोलणार आहे? अनुवाद आणि तात्पर्य श्री श्रीमद अभयचरण अरविंद भक्ती वेदांत स्वामी प्रभुपाद द्वारा। श्री भगवान वाच श्री भगवान म्हणाले, भगवान श्रीकृष्ण म्हणाले, मी या अव्ययी योग विद्येचा उपदेश सूर्यदेव विवस्वानाला केला। विवस्वानाने तो उपदेश मानव जातीचा जनक मनूला केला आणि मनूने तो इक्ष्वाकुला केला। तात्पर्य, जेव्हा सूर्यलोक तसेच इतर लोकांतील राजवंशांना भगवद्गीता सांगण्यात आली तेव्हापासूनचा अत्यंत पुरातन असा गीतेचा इतिहास या ठिकाणी आपल्याला आढळतो। सर्व ग्रह लोकांतील विशेषतः राजांनी आपल्या प्रजेचे संरक्षण करावयाचे असते। यास्तव नागरिकांवर योग्य प्रकारे राज्य करण्यामध्ये तसेच त्यांचे भौतिक कर्मबंधनापासून संरक्षण करण्यामध्ये समर्थ होण्यासाठी राजवंशातील क्षत्रियांनी भगवद्गीतेचे विज्ञान समजून घेणे आवश्यक आहे। भगवंतांशी असणाऱ्या शाश्वत संबंधांचे आध्यात्मिक ज्ञान जाणून घेणे हा मनुष्य जीवनाचा उद्देश आहे आणि सर्व राजांचे तसेच ग्रह लोकांचे शासनाध्यक्ष आपल्या नागरिकांना हे आध्यात्मिक ज्ञान शिक्षण संस्कृती आणि भक्ती यांद्वारे प्रदान करण्यात बाध्य आहेत। दुसऱ्या शब्दांत
कृष्ण भावनेच्या विज्ञानाचा प्रसार करणे हे सर्व राजांच्या शासनाध्यक्षांकडून अपेक्षित आहे, जेणेकरून जनतेला मानवी जीवनाच्या सुसंधीचा सदुपयोग करून यशस्वी मार्गाचे अनुसरण करता येईल. वर्तमान युगातील सूर्याच्या अधिष्ठात्री देवतेला विवस्वान म्हणतात. तो सौर मंडळातील सर्व ग्रहांचा उद्गम आहे. ब्रह्मसंहितेमध्ये सांगण्यात आले आहे की यच्चक्षुरेश सविता सकल ग्रहाणां राजा समस्त सुरमूर्ती शेष तेजः यस्या नया भ्रमति संवृत काल चक्रो गोविंदम आदि पुरुषम तमहम भजामि. भगवान ब्रह्मदेव म्हणाले, मी आदि पुरुष श्री गोविंद यांना सादर प्रणाम करतो. त्यांच्या आज्ञेनुसार सर्व ग्रहांचा राजा सूर्यदेव अपार सामर्थ्य आणि तेज धारण करतो. सूर्यदेव भगवंतांच्या नेत्रस्थानी आहे आणि त्यांच्या आदेशानुसार तो आपल्या कक्षेत भ्रमण करतो. सूर्य सर्व ग्रहांचा राजा आहे आणि सूर्यदेव वर्तमान युगातील विवस्वान नामक देव सूर्यग्रहावर राज्य करतो. सूर्यग्रह इतर सर्व ग्रहांना उष्णता आणि प्रकाश यांचा पुरवठा करून त्यांचे नियंत्रण करतो. तो श्रीकृष्णांच्या आज्ञेनुसार भ्रमण करीत असतो आणि भगवान श्रीकृष्णांनी सर्वप्रथम विवस्वानाला भगवद्गीतेचे विज्ञान समजावून देण्याकरिता आपला पहिला शिष्य केले. म्हणून गीता हा क्षुद्र सांसारिक पंडितांकरिता असलेला केवळ काल्पनिक प्रबंध नसून तो अनंत काळापासून चालत आलेला ज्ञानाचा प्रमाणित ग्रंथ आहे. महाभारतामध्ये शांती पर्व 348.51-52 गीतेचा इतिहास आपल्याला पुढील प्रमाणे आढळतो. त्रेता युगादोच ततो विवस्वान मनवे ददो मनुच्य लोक वृतर्थ्य सुता यक्ष्वा कवे ददो. इक्ष्वाकुणाच कथितो व्याप्य लोकान वस्थितः. त्रेता युगाच्या प्रारंभी भगवंतांशी असणाऱ्या संबंधाविषयीचे हे विज्ञान विवस्वानाने मनूला सांगितले. मानव जातीचा जनक मनू याने हे विज्ञान आपला पुत्र तथा पृथ्वीचा अधिपती इक्ष्वाकू याला प्रदान केले. इक्ष्वाकू महाराज हे प्रभू श्री रामचंद्र अवतीर्ण झालेल्या रघुवंशाचे पूर्वज होते. म्हणून महाराज इक्ष्वाकूच्या काळापासून भगवद्गीता मानवी समाजामध्ये अस्तित्वात आहे. 4,32,000 वर्ष चालणाऱ्या वर्तमान कलियुगातील नुकतीच 5 सहस्र वर्ष संपली आहेत. यापूर्वी द्वापर युग 8 लाख वर्ष होते आणि द्वापर युगापूर्वी त्रेतायुग 12 लाख वर्ष होते. याप्रमाणे साधारणपणे 20,05,000 वर्षांपूर्वी मनूने आपला पुत्र आणि शिष्य पृथ्वी लोकाचा अधिपती महाराज इक्ष्वाकूला भगवद्गीता सांगितली. वर्तमान मनूचे आयुष्य साधारणतः 30 करोड 53 लाख इतकी वर्षे आहे आणि त्यांपैकी 12 करोड 4 लाख वर्ष व्यतीत झाली आहेत. भगवंतांनी आपला शिष्य सूर्यदेव विवस्वान याला मनूच्या जन्मापूर्वी गीता सांगितली. हे मान्य केल्यास सर्वसाधारणपणे निदान 12 करोड 4 लाख वर्षांपूर्वी गीता सांगण्यात आली आणि मानवी समाजात गीता 20 लाख वर्षांपासून अस्तित्वात आहे. 5 सहस्र वर्षांपूर्वी भगवंतांनी अर्जुनाला पुन्हा गीता सांगितली. प्रत्यक्ष गीता आणि गीतेचे प्रवक्ते श्रीकृष्ण यांच्या मतानुसार हे गीतेच्या इतिहासाचे स्थूल अनुमान आहे. सूर्यदेव विवस्वानाला गीता सांगण्यात आली कारण तो क्षत्रिय तसेच सर्व सूर्यवंशी क्षत्रियांचा जनकही आहे. भगवद्गीता वेदांत समानच आहे आणि गीता ही भगवंतांनी सांगितली असल्यामुळे गीतेतील ज्ञान अपौरुषेय आहे. ज्याप्रमाणे मानवी भाष्य बाजूस सारून वेदांचा यथार्थत्वाने स्वीकार केला जातो, त्याप्रमाणे गीताचाही स्वीकार मानवी मताविनाच केला पाहिजे. वादविवाद करणारे भौतिकतावादी आपल्या मताप्रमाणे गीतेवर तर्क करतील, परंतु त्यांच्या तर्कांना भगवद्गीता जशी आहे तशी असे म्हणता येणार नाही. म्हणून भगवद्गीतेचा गुरु शिष्य परंपरेद्वारे जसा आहे तसा स्वीकार केला गेला पाहिजे. आणि या ठिकाणी सांगण्यात आले आहे की भगवंतांनी गीता सूर्यदेवाला सांगितली. सूर्यदेवाने आपला पुत्र मनूला आणि मनूने आपला पुत्र इक्ष्वाकूला सांगितली. हरे कृष्ण. तर आज आपण पाहतो हे की भगवद्गीतेचा 4था अध्याय ज्ञान कर्म संन्यास योग दिव्य ज्ञान. इथे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत गीतेचा इतिहास. भगवान श्रीकृष्ण सांगतायत अर्जुनाला की ही जी भगवद्गीता आहे ही अर्जुनाच्या अगोदर ही सूर्यदेवाला सांगितली. कोणाला सांगितली?
सूर्यदेवाला. सूर्यदेव कुठं राहतात? वरती कुठं? सूर्यदेव कुठं असतात? जसं आपण या पृथ्वीवर आहोत तसं सूर्यदेव हे सूर्यलोकात असतात. कुठं? सूर्यलोकात. आणि त्यांचं नाव आहे विवस्वान. काय नाव आहे? विवस्वान. सूर्यदेवाचं नाव काय आहे? विवस्वान आहे. इथे सांगण्यात आलं आहे की जेव्हा सूर्यलोक तसेच इतर लोकांतील राजवंशांना भगवद्गीता सांगण्यात आली तेव्हापासून अत्यंत पुरातन असा गीतेचा इतिहास या ठिकाणी आपल्याला आढळतो. सर्व ग्रह लोकांतील विशेषतः राजांनी आपल्या प्रजेचे संरक्षण करायचे असते. ही जी भगवद्गीता आहे इथे सांगण्यात आलं आहे की सर्वात अगोदर ही राजांना सांगितली. कोणाला? राजांना. पहिले जे आता आपण पाहतोय आता जो सिस्टम आहे आपला भारताचा हा लोकशाही सिस्टम आहे. कोणता? लोकशाही. पहिले राजशाही पद्धत होती. राजशाही. पहिले वर्ण आश्रम धर्म पद्धतीने सगळी प्रणाली चालायची. सगळी जी आपली संस्कृती होती ही वर्ण आश्रम धर्मेवर आधारित होती. जसे की ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, ब्रह्मचारी, ग्रस्त, वानप्रस्थ, संन्यासी असं भगवंत श्रीकृष्ण गीतामध्ये सांगतात. चतुर्वर्ण मया सृष्टम गुण कर्म विभागश. म्हणजे गुण आणि कर्मानुसार भगवंताने असं विभाजन केलेलं आहे. त्यानुसार आपला हा सिस्टम चालायचा. पहिले जे प्रजेवर जे राज्य करायचे ते राजे करायचे. राजा असायचा आणि भगवंतांनी हे सूर्यदेवाला सांगितले कारण तो राजा होता. आणि आपण पाहतोय समाजामध्ये भगवद्गीता आजकालच्या नेत्यांना समजणं फार गरजेचं आहे. जोपर्यंत भगवद्गीता आजचे नेते किंवा जोपर्यंत आपण भगवद्गीता समजत नाही तोपर्यंत समाजामध्ये सुख आणि शांतीची आपण अपेक्षा करू शकत नाही. कारण हे जे आहे हे पुरातन ज्ञान आहे. आणि इथं सांगण्यात आलं आहे की जे भगवद्गीतेचे ज्ञान आहे ते आपला आणि भगवंताचा काय संबंध आहे त्याच्याबद्दल ही भगवद्गीता आपल्याला मार्गदर्शन करते. म्हणून बघा इथं आपल्याला भगवद्गीतेचा इतिहास सापडतोय. तर ही भगवद्गीता साधारणतः आपण पाहतो इथं दिलेलं आहे वर्णन. इक्ष्वाकूला सांगितले. इक्ष्वाकू हे भगवान श्रीरामचंद्र यांच्या वंशामध्ये होते. इथं वर्णन दिलेलं आहे. 4,32,000 वर्ष चालणाऱ्या वर्तमान कलियुगातील नुकतीच 5 सहस्र वर्ष संपली आहेत. यापूर्वी द्वापरयुग 8 लाख वर्ष होते आणि द्वापर युगापूर्वी त्रेतायुग 12 लाख वर्ष होते. याप्रमाणे साधारणपणे 20,05,000 वर्षापूर्वी म्हणून आपला पुत्र आणि शिष्य पृथ्वी लोकाचा अधिपती महाराज इक्ष्वाकूला भगवद्गीता सांगितली. इथं आपल्याला खूप पुरातन असा आपल्याला इतिहास सापडतोय. आता आपण पाहतोय बघा भगवान श्रीकृष्णांनी ही भगवद्गीता 5,000 वर्ष अगोदर अर्जुनाला सांगितली. पण ह्याच्या अगोदर भगवद्गीता ही सूर्यदेवाला सांगितली होती. आणि भगवंत पुढच्या श्लोकामध्ये सांगतायत की ही काळाच्या योगानुसार परंपरा नष्ट झाली म्हणून ही अर्जुनाला पुन्हा सांगण्यात आली आहे. हे जे आहे भगवद्गीता हे आत्म्याचा भगवंताचा आणि आपला जो संबंध ह्याचा आपल्याला एक विज्ञान इथं आपल्याला सापडतंय. म्हणून सगळ्यांनी भगवद्गीता स्वीकार केली पाहिजे बिना जडतोडचे. आणि इथं सांगितलंय की जी भगवद्गीता आहे ही गुरु आणि शिष्य परंपरेनुसार आपण समजून घेतली पाहिजे. जोपर्यंत आपण भगवद्गीता गुरु शिष्य परंपरेद्वारे समजत नाही तोपर्यंत आपल्याला मूळ भगवद्गीतेचा अर्थ समजू शकत नाही. म्हणून सर्वांना एक विनंती आहे की आमच्याकडे जी भगवद्गीता आहे जशी आहे तशी. काय दिलेलं आहे? जशी आहे तशी. जशी आहे तशीचा अर्थ आहे की जशी भगवान श्रीकृष्णांनी सांगितली तशी ही भगवद्गीता आपल्याला इथं उपलब्ध आहे. म्हणून बघा गुरु शिष्य परंपरा शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की 4 प्रामाणिक गुरु शिष्य परंपरा आहेत. 4 परंपरा. वैष्णव परंपरा, श्री संप्रदाय, रुद्र संप्रदाय, चतुष्कुमार संप्रदाय आणि ब्रह्म संप्रदाय अशा 4 संप्रदाय आहेत. आणि जो ह्या 4 संप्रदायामध्ये येऊन ज्ञान घेतो तोच वास्तविक भगवद्गीतेचा अर्थ किंवा भगवंताला समजू शकतो. आजकाल आपण पाहतोय समाजामध्ये खूप साऱ्या संप्रदाय आहेत. खूप साऱ्या ज्या ह्या 4 संप्रदायामध्ये नाहीत त्यांना अपसंप्रदाय सांगतात. कोणत्या? अपसंप्रदाय. म्हणजे त्यांचा भगवंतांशी जास्त संबंध नसतो. ते काय करतात? आपल्या मतानुसार भगवद्गीतावर तर्क वितर्क करतात. इथं तेच सांगितलंय की जोपर्यंत एखादा गुरु शिष्य परंपरेद्वारे भगवद्गीता समजू शकत नाही तोपर्यंत त्याला भगवद्गीतेचा मूळ अर्थ समजू शकत नाही. म्हणून सर्वांनी भगवद्गीता ही गुरु शिष्य परंपरेद्वारे समजून घेतली पाहिजे. बघा इथं अजून सांगण्यात आलेलं आहे बघा इथं सूर्यदेव सांगण्यात आलेला आहे. जो सूर्यदेव आहे हे सूर्यलोकाचा एक राजा आहे. ह्याला पहिले भगवान श्रीकृष्णांनी गीता सांगितली. राजा असल्या कारणाने प्रजेचं संरक्षण करणं हे राजाचं कर्तव्य असतं. आणि जोपर्यंत आपण आध्यात्मिकता सोबत जोडत नाही
जोपर्यंत आपण भगवंताबद्दल, भगवंताचा आपला संबंध जोपर्यंत आपण लोकांना सांगत नाही, तोपर्यंत कोणाचंही कल्याण होऊ शकत नाही. म्हणून सर्वांनी भगवद्गीता मूळ आहे तशी समजण्याचा सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे. बघा इथं भगवान श्रीकृष्ण सांगतायत गीतेमध्ये की ममेव अंश जीव लोके जीव भूत सनातन मन शिष्टानी इंद्रियानी प्रकृती स्थानी कर्षती. आपला सर्वांचा भगवंताशी एक संबंध आहे आणि भगवान सांगतात की ममेव अंश जीव लोके जीव भूत सनातन. सगळे लोक सनातन हे कोणाचे? भगवंतांचे अंश आहेत. कोणाचे अंश आहेत? भगवान श्रीकृष्णांचे. आणि आपण आणि आपला आणि भगवंतांचा जो संबंध आहे आपण तो विसरलो म्हणून आपण दुःखी आहेत. आपल्या दुःखाचं कारण काय आहे की आपण काय करतोय? भगवंतांना विसरून स्वतः स्वामी बनण्याचा प्रयत्न करतोय. पण भगवान सांगताय की भोक्ताराम यज्ञ तपसाम सर्व लोक महेश्वरम सुहृदम सर्व भूतानाम ज्ञात्वा माम शांती मृच्छती. जोपर्यंत आपण सर्व कारणांचं कारण किंवा जोपर्यंत भोक्ता आपण श्रीकृष्णांना समजत नाही किंवा आपण त्यांना श्रेय देत नाही तोपर्यंत आपल्याला सुख आणि शांती लागू शकत नाही. म्हणून आता बघा इथं सांगण्यात आलेलं आहे की सूर्यदेव हा कोणाच्या नियंत्रणामध्ये काम करतोय. इथं ब्रह्मसंहितामध्ये सांगितलेलं आहे की सूर्य हा भगवंताचा डोळा आहे. भगवान श्रीकृष्णाचा काय आहे? डोळा आहे. सूर्य हा भगवंतांच्या आज्ञेनुसार भ्रमण करतोय. सूर्यदेव हा काय स्वतंत्र नाहीये. शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की एक ईश्वर परम कृष्ण सच्चिदानंद विग्रह अनादिरादिर गोविंद सर्व कारण कारणम. सर्व कारणांचं कारण कोण आहे? भगवान श्रीकृष्ण आहेत. म्हणून बघा हा जो इतिहास आहे, हा जी भगवद्गीता आहे, हा काय साधारण ग्रंथ नाहीये. हा इथं सांगण्यात आलेला आहे की 40 करोड वर्ष अगोदर सूर्यदेवाला ही भगवद्गीता सांगितली होती भगवान श्रीकृष्णांनी. आणि काळाच्या योगाने ही काय योग परंपरा नष्ट झाली, ही जी पद्धत आहे ही नष्ट झाली. म्हणून पुन्हा भगवद्गीता ही अर्जुनाला सांगण्यात आली आहे आणि अर्जुनाच्या माध्यमातून ही आपल्या सर्वांना सांगितलेली. अर्जुनाला काय केलेलं आहे? एक फक्त निमित्त बनवलेलं आहे. भगवान श्रीकृष्णाने काय केलेलं आहे? फक्त निमित्त बनवलेलं आहे. आणि भगवान सांगता की भक्त्या माम अभिजानाती. भगवद्गीता कोण समजू शकतो? भक्त समजू शकतो. जर कधी आपल्याला भगवद्गीता समजून घ्यायची असेल तर आपल्याला काय बनावं लागेल? भक्त बनावं लागेल. कोणाचा? का साईबाबाचा? कोणाचा? भगवान कृष्णाचा. कारण भगवान कोण आहे? 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 भगवान श्रीकृष्ण आहेत. कोण आहेत? श्रीकृष्ण आहेत. आता बघा सांगितलेलं आहे जे भगवान असतात ते षड ऐश्वर्य पूर्ण असतात. ज्यांच्याकडे 6 प्रकारचं ऐश्वर्य आपण त्याला भगवान मानू शकतो. भगवंत कधी म्हातारे होत नाही. भगवंत कधी म्हातारे होतात का? नाही. आणि जो म्हातारा होतो त्याला आपण भगवान बोलू शकत नाही. जसं की आपण पाहू शकतो महाभारतामध्ये भगवान श्रीकृष्ण हे युद्धभूमीमध्ये होते. त्यांची जे म्हणजे आपल्या मानव कालनेनुसार त्यांची जी वय होतं ते 125 वर्ष होतं. किती? 125 वर्ष होतं. आणि ते अगदी 16-17 युवकासारखे दिसत होते. कोणासारखे? 16-17 वर्षाच्या युवकासारखे ते दिसत होते. तर आपण पाहू शकतो की भगवान कधी म्हातारे होत नाही. म्हणून आजकाल काय होतंय समाजामध्ये कोणत्या पण बाबाला, डोंगी साधू, गुरुला काय सांगतात? भगवान बनवून देतात. म्हणून हे काय आहे? चुकीचं आहे. ह्याच्यामुळे समाजामध्ये काय भ्रम पैदा होतो. इथं स्पष्ट सांगण्यात आलं आहे की भगवान श्रीकृष्ण सांगताय की अहम सर्वस्य प्रभो मत सर्वम प्रवर्ते. की सगळं भगवान श्रीकृष्ण सांगताय की अहम सर्वस्य प्रभो, सगळं काय माझ्यापासून येत आहे. की मत परतर नान्यत, म्हणजे भगवंतापेक्षा वरती आणि त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ असं ह्या जगामध्ये दुसरं काहीच नाही. जे मूळ भगवान ते कोण आहेत? भगवान श्रीकृष्ण आहेत. म्हणून आपण सर्वांनी भगवान श्रीकृष्णांची बात समजली पाहिजे. ते काय सांगतात ते आपण व्यवस्थित समजून घेतलं पाहिजे. बघा हे सांगितलं आहे तर की जी भगवद्गीता आहे ती अपौरुष आहे. काय सांगितलेली आहे? अपौरुष. अपौरुषाचा अर्थ आहे की कोणता साधारण मनुष्याद्वारे ही सांगितली गेलेली नाहीये. जसं की वेद आहे आपले. काय शास्त्र आपले वेद आहेत ना, 4 वेद. 4 वेद माहित आहेत का सर्वांना? वेद माहित आहे? वेद 4 वेद आहेत. कोणते कोणते सांगता येणार का? 4 वेद. यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, अजून ऋग्वेद, असे किती 4 वेद आहेत. हे वेद काय आहेत? हे पण अपौरुष आहेत. कारण हे जे वेद आहेत, वेदचा अर्थ आहे ज्ञान. काय आहे? वेदचा अर्थ आहे ज्ञान. वेदचा अर्थ आहे वास्तविक ज्ञान. त्याच्यामध्ये दिलेलं आहे
आणि ते भगवंताच्या श्वासातून प्रकट झालेलं आहे आणि भगवद्गीता ही स्वतः भगवंतांच्या मुखातून आलेली आहे. म्हणून हिला पण अपौरुषीय सांगतात. म्हणजे कोणा साधारण मनुष्याच्या तोंडून आलेलं नाही, ही स्वतः भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेली आहे. म्हणून आपण जी भगवद्गीता आहे ती आपण जशी आहे तशी स्वीकार केली पाहिजे. आपण ह्याच्यामध्ये काही मिळवलं पण नाही पाहिजे आणि काही घटवलं पण नाही पाहिजे. जशी आहे तशी आपण ही भगवद्गीता समजून घेतली पाहिजे. तेव्हा आपल्याला खरा भगवद्गीतेचा अर्थ समजू शकतो. जो भगवद्गीता समजून घेतो तो पूर्ण त्याचे संशय मोहातून मुक्त होतो. जसं की अर्जुनाला भगवद्गीता सांगितली तेव्हा अर्जुन काय बोलला की नष्ट मोह स्मृतिर्लब्धा. भगवान सांगता म्हणजे अर्जुन सांगतो कृष्णाला की हे भगवान, हे कृष्ण, तुम्ही जे मला ज्ञान सांगितलं ते ऐकल्यानंतर माझा सर्व काय झाला, माझा सगळा मोह नष्ट झाला. असं कोण सांगतंय? अर्जुन सांगतोय. म्हणून जो पण भगवद्गीता जशी आहे तशी समजून घेतो त्याचा पण मोह हा काय होणार आहे, नष्ट होणार आहे आणि त्याची पण सगळा ताण तणाव दूर होणार आहे. म्हणून इथं आपण समजला पाहिजे की जी भगवद्गीता आहे ही गुरु शिष्य आणि परंपरेद्वारे आपण समजून घेतली पाहिजे. आता ह्या समाजामध्ये फक्त एकच गोष्टीचा अभाव आहे, तो म्हणजे कृष्ण भावनेचा. कृष्ण भावना म्हणजे काय? कृष्णाचा विचार. ही जी भगवद्गीता आहे, भगवद्गीता ही भगवान श्रीकृष्णांनी स्वतःनी सांगितलेली आहे. तर काही लोक काय करतायत की हे भगवद्गीतेचा वेगळा चुकीचा अर्थ काढतायत. काही लोक सांगतात की ही भगवद्गीता शिवने बोलली म्हणे. कोणी बोलले? शिवने बोलली, असे काही लोक सांगतात. पण हे काय आहे? हे मानसिक तर्कवाद आहे. आज पण आपण पाहू शकतो की कुरुक्षेत्र नावाचं ठिकाण आहे कुठं, दिल्लीला. तर तुम्ही आज पण जाऊ शकता, तिथे सगळे पुरावे आहेत. तिथं कुरुक्षेत्रामध्ये धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे, ते काय धर्मक्षेत्र कुरुक्षेत्रामध्ये काय सांगितली? ही भगवद्गीता भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलेली महाभारताच्या वेळेस. काही लोक सांगतात म्हणजे वेगळा अर्थ काढतात की काय कुरुक्षेत्र वगैरे काही नाहीये, आपलं शरीरच हे कुरुक्षेत्र आहे, आपली 5 इंद्रिय आहे, आपलं 5 पांडव आहेत, असे काही लोक तर्कवितर्क करतात. पण हे काय सगळं हे मानसिक कल्पित आहे सगळं. हे काय करतायत? लोकांना गुमराह करण्याचा प्रयत्न करतायत. म्हणून आपल्याला वास्तविक जे आहे ते आपल्याला भगवद्गीतेतून समजणार आहे. ती पण वास्तविक गुरु शिष्य परंपरेद्वारेच आपण भगवद्गीताला समजू शकतो. बघा इथं दिलेलं आहे की कलियुग, द्वापरयुग, त्रेतायुग आणि सतयुग या सगळ्यांचं इथं काय दिलेलं आहे? आयुष्य पण दिलेलं आहे. 4,32,000 वर्ष हे कलियुगाचं आयुष्य आहे. आता फक्त कलियुगाला सुरू व्हायला किती वर्ष झालेली आहेत? फक्त 5,000 वर्ष झालेली आहेत. किती वर्ष? अजून 4,27,000 वर्ष कलियुग संपायला बाकी आहे. ह्याच्या अगोदर होतं द्वापरयुग. द्वापरयुग हे 8 लाख वर्षाचं होतं, 8,64,000 वर्ष. आणि जे त्रेतायुग होतं ते 12,96,000 वर्ष. आणि जे सतयुग आहे ते 17 लाख वर्षाचं युग असतं. आणि ही भगवद्गीता कोणाला सांगितली? इक्ष्वाकुला सांगितली. इथं दिलेलं ना, इबम विवस्वते योगन प्रोक्तावानहमिवम. मी या अव्यय योग विधीचा उपदेश सूर्यदेव विवस्वानाला केला. विवस्वानाने तो उपदेश मानव जातीचा जनक मनुला केला आणि मनुने तो इक्ष्वाकुला केला. मनु कोण आहे? मनु हा मानव जातीचा जनक आहे. आजकाल आपण काय सर्वांना काय म्हणतो? मनुष्य बोलतो ना, मनुष्य. मनुष्य नाव कसं पडलं? हे मनु राजामुळे पडलं. कारण मनु हा पृथ्वीचा सम्राट होता, इक्ष्वाकू पण हा पृथ्वीचा राजा होता. यांच्या वंशामध्ये सूर्यदेवाला विवस्वानाला ही भगवद्गीता सांगण्यात आली. हा फार असा पुरातन आपल्याला भगवद्गीतेचा इतिहास भगवद्गीतेमध्ये आपल्याला दिसतोय. म्हणून आपण भगवद्गीता पूर्ण वाचायचा प्रयत्न केला पाहिजे. बघा भगवद्गीता जर कधी आपल्याला समजायची असेल, भगवद्गीता जर कधी आपल्याला व्यवस्थित समजायची असेल तर आपल्याला गुरु शिष्य परंपरा यांच्याद्वारे आपण समजून घेतली पाहिजे. आणि बघा हे कलियुग चालू आहे. कलियुगामध्ये भगवान श्रीकृष्ण हे चैतन्य महाप्रभूच्या रूपामध्ये प्रकट झालेले आहेत. 4 युग असतात, त्रेतायुग, सतयुग, द्वापरयुग आणि कलियुग. प्रत्येक युगामध्ये वेगवेगळा असा युगधर्म असतो. आणि हा जो कलियुग आहे, कलियुगामध्ये सांगितलेलं आहे हरिनाम संकीर्तन यज्ञ सांगितलेला आहे. कोणता? हरिनाम संकीर्तन यज्ञ. आता आपण सर्वांनी मिळून काय केलं? हरिनाम घेतलं ना. हा बिना घी डालेचा, बिना तूप डालेचा हा काय करतोय? यज्ञ करतोय. कलियुगामध्ये हरिनाम संकीर्तन यज्ञाने सर्व वातावरण शुद्ध होऊ शकतं. आणि आपण सर्वजण भगवंताला आपला जो शाश्वत संबंध आहे, भगवद्गीता हे भगवंताबद्दल आपला असलेला संबंध आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतोय. आणि आपण भगवंताचा संबंध विसरलेलो आहे. म्हणून 5,000 वर्ष अगोदर भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीता ही कुरुक्षेत्रामध्ये सांगितली, बरोबर. पण आपल्याला काय सर्वांना व्यवस्थित भगवद्गीता समजली नाही.
किंवा व्यावहारिक अर्थ समजला नाही. म्हणून भगवान श्रीकृष्णांनी चैतन्य महाप्रभूच्या भक्त अवतार म्हणून ते मायापूरला प्रकटले, पश्चिम बंगालला, आणि त्यांनी हरिनाम संकीर्तन यज्ञाची स्थापना केली. आणि त्यांनी आपल्याला युगधर्म दिलेला आहे, हरिनाम दिलेलं आहे आपल्याला. कोणतं? त्यांनी शास्त्रामधून कोटिंग करून सांगितलेलं आहे की ह्या कलियुगामध्ये जर कधी सगळ्या समाजाचं कल्याण करायचं असेल तर फक्त एकच मार्ग आहे, तो म्हणजे हरेर नाम हरेर नाम हरे नाम हरे नाम एव केवलम कलो नास्तेव 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 गतिरन्यथा. जर कधी आपल्याला ह्या कलियुगामध्ये सुख शांती पाहिजे असेल तर आपल्याला जर कधी भगवंताला समजून घ्यायचं असेल तर सोपा मार्ग सांगितलेला आहे. कोणता? आपल्याला कोणती तपस्या करायची गरज नाहीये, ध्यान करायची गरज नाहीये. एक सोपा मार्ग सांगितलेला फक्त कोणता? हरिनाम. कोणता? हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हा युगधर्म आहे. ह्या कलियुगातला काय आहे? युगधर्म आहे. हे स्वतः भगवान श्रीकृष्णांनी चैतन्य महाप्रभूंनी ह्याची स्थापना केलेली आहे. आणि जे हरे कृष्ण आंदोलन आहे, जो कृष्ण भावनामृत आंदोलन आहे, हे भगवद्गीतेचं, भगवंतांच्या आज्ञेचं पालन करतंय. आणि हा काय करतोय? पूर्ण विश्वामध्ये प्रचार प्रसार करतोय. इथं काय सांगितलेलं आहे की कृष्ण भावनेचा अभाव आहे ह्या समाजामध्ये. कशाचा? कृष्ण भावनेचा. जो भगवंताचा आपला संबंध आहे तो स्थापन करण्याची आपल्याला गरज आहे. जोपर्यंत आपण भगवंताला समजू शकत नाही, जोपर्यंत आपण भगवंताला समजत नाही, तोपर्यंत आपण सुखी होऊ शकत नाही. आणि कृष्ण भावनामृत आंदोलन हे आपला आणि भगवंतांचा जो संबंध आहे तो याद करण्याचा, सगळ्यांना याद करून देण्याचा प्रयत्न करतोय. जसं की आपण समजू शकतो, आता एखादा मुलगा आहे, तो आई वडिलांपासून दूर झालेला आहे, तो रस्त्याने जातोय, आपण त्याची सेवा करतोय, कोण त्याला गोळ्या बिस्किट देतोय, आंघोळ करायला देतोय, कपडे देतोय, तो सुखी होणार आहे का? तो काय होईल? त्याचं फक्त तात्पुरतं त्याचं काय होईल? सॉल्युशन होईल. तात्पुरतं तो फक्त सुखी होईल. जर कधी त्याला वास्तविक कधी सुखी करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल? तो कधी सुखी होईल? जेव्हा आपण त्याला त्याच्या आई वडिलांसोबत मिळवून देऊ, तेव्हा काय होईल? तो सुखी होईल. तसंच आपण सर्वजण भगवंताशी काय केलेलं आहे? भगवंताला आपण विसरून गेलेलो आहे. आपण स्वतः काय बनतोय? स्वामी बनण्याचा प्रयत्न करतोय. काय करतोय? स्वतः स्वामी बनण्याचा प्रयत्न करतोय. आपल्याला वाटतं का हे सगळं काय माझंच आहे, ह्या घराला मी चालवतोय, या देशाला मी चालवतोय, या समाजाला मी चालवतोय, असं काय वाटतं? आपल्याला सगळ्यांना वाटतं. पण आपल्याला समजावं लागेल की ही जी सगळी सृष्टी कोण चालवतोय? सगळी सृष्टी कोण चालवतोय? भगवान श्रीकृष्ण गीतामध्ये सांगतायत की मया अध्यक्षन प्रकृती सुयेते स चराचरम. ही जी प्रकृती ही कोणाच्या अध्यक्षतेखाली चालते? भगवान श्रीकृष्णाच्या अध्यक्षतेखाली चालते. म्हणून आपल्या सर्वांना भगवंताला शरण गेलं पाहिजे. म्हणून सर्वांनी हरिनाम घेतलं पाहिजे. आपण हरे कृष्ण महामंत्राचा दररोज जप केला पाहिजे. आता बघा, आम्ही सर्वजण हरे कृष्ण मंत्राचा जप करतोय. जप करण्याचं काय कारण आहे? आपण जेव्हा जप करतो, जप केल्याने काय होतं? चेतो दर्पण मार्जनम. काय होतं? आपलं जे आपलं चित्त आहे, जी आपली चेतना आहे, चेतना काय आपली अशुद्ध झालेली आहे. आपली जी चेतना काय आहे? अशुद्ध झालेली आहे. जर कधी आपल्या चेतनाला शुद्ध करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल? हरिनाम घ्यावा लागेल. आता बघा, आपला आणि भगवंताचा शाश्वत संबंध आहे. भगवान सांगतात की ममे अंश जीव लोके, सगळे जे माझे कोण आहे? अंश आहेत. आणि भगवान गीतामध्ये पण सांगतायत, जेव्हा महाभारताचं युद्ध चालू होतं, हरे कृष्णा मुलांनो लक्ष द्या, जेव्हा महाभारताचं युद्ध चालू होतं तेव्हा अर्जुन काय होता? अर्जुन युद्ध करण्यासाठी तयार नव्हता. तो सांगत होता की हे सगळेजण कोण आहेत? माझे सगळे संबंधित. ह्यांना मारून मला काय भेटणार आहे? मी ह्यांना मारून कसा सुखी होऊ शकतो? पण जेव्हा भगवंतांनी सांगितले की हे जे तुला दिसत आहेत, हे जे तुझे नातेवाईक आहेत, हे वास्तविक पहिलेच मेलेले आहेत, ह्याला मी पहिले मारून टाकलेले आहेत, तू फक्त काय एक निमित्त बन. कारण ह्यांचा कधी नाश होणार नाहीये. कारण हे कोण आहेत? हे शरीर नसून हे कोण आहेत? कोण आहेत? आत्मा आहे. आणि आत्म्याचा कधी नाश होतो का? आत्म्याचा कधी नाश होऊ शकत नाही. आणि हा आत्मा काय करतो? हा शरीर बदलवतो. काय करतो? शरीर बदलवतो. आता आपण सर्वजण आता आपण कोणत्या शरीरामध्ये आहेत? मनुष्य शरीरामध्ये आहेत. आणि 84 लाख प्रकारच्या जीव योनी आहेत. किती आहे? 84 लाख प्रकारचं काय आहेत? शरीर आहेत. म्हणून आता आपण मनुष्य शरीरामध्ये आहेत. आणि आपला मनुष्य जे जीवन आहे, ह्या जीवनामध्ये आपण भगवंताला समजू शकतो. म्हणून भगवद्गीता काय सांगितली? हे भगवद्गीता कोणाला सांगितली? एक पुरुषाला सांगितले, अर्जुनाला सांगितले. भगवद्गीता कधी एक जानवर समजू शकतो का? नाही. म्हणून आपण सर्वांनी भगवद्गीता समजली पाहिजे. आणि भगवद्गीता समजून आपण कुठं जाऊ शकतो? कुठं जाऊ शकतो?
वैकुंठात जाऊ शकतो. जर कधी आपल्याला वैकुंठात जायचं असेल तर काय करावं लागेल? भक्ती करावं लागेल. आपण भक्ती कशी करू शकतो? आपण भक्ती ही कशामध्ये केली पाहिजे? आपण एक गुरु शिष्य परंपरेमध्ये केली पाहिजे. कशामध्ये? आपण आपल्या मनमान्या पद्धतीने आपण भक्ती करू शकत नाही. आपल्याला काय केलं पाहिजे? एक गुरु केला पाहिजे. गुरु हा भगवंताचा एक प्रतिनिधी असतो. कोणाचा? भगवंताचा प्रतिनिधी असतो. म्हणून आपण गुरुच्या मार्गदर्शनाखाली राहून आपण भक्ती केली पाहिजे आणि गुरुच्या आज्ञेचं पालन करून आपण भगवत प्राप्ती करू शकतो. म्हणून सर्वांनी हरे कृष्णा कोण कोण जप करतंय? आता प्रोग्राम चालू व्हायला किती दिवस झाले? किती झाले? 6 महिने झाले. 6 महिन्यामध्ये किती लोकांमध्ये परिवर्तन आलं? किती लोक जप करतायत? किती लोकांकडे माळा आहेत? कोण कोण जप करतंय? बघा, हे जे आहे, हा जो आपला जो सिस्टम आहे, हा काय भावुकता नाहीये. भक्ती करणं काय भावुकता नाहीये. हिच्यामध्ये काय आहे? वास्तविकता आहे. हिच्यामध्ये आपण समजू शकतो. बघा, जोपर्यंत आपण समजून घेणार नाही, आता बघा, जोपर्यंत आपले जे ग्रंथ आहेत जोपर्यंत आपण वाचणार नाही, जोपर्यंत आपण श्रवण कीर्तन करणार नाही, तोपर्यंत आपण फक्त ब्रह्ममध्ये जीवन जगू शकतो. आता जर कधी आपण ह्या ब्रह्मामधून जर कधी आपल्याला मुक्त व्हायचं असेल तर आपल्याला ग्रंथांचं अध्ययन केलं पाहिजे. आता बघा, आपण सर्वजण पाठ्यपुस्तक वाचतोय. पाठ्यपुस्तक आपल्याला कितपर्यंत कामात येणार आहे? फक्त नोकरीपर्यंत. खूप सारे लोक नोकरी करून थपीला लागलेले आहेत. खूप सारे बसलेले आहेत घरी, नोकरी भेटत नाहीये. खूप सारे ताण आहे, तणाव आहे. म्हणजे जीवनाचा लक्ष फक्त पैसा कमावणं नाहीये. जीवनाचं लक्ष काय आहे? काय आहे जीवनाचा उद्देश? काय आहे जीवनाचा उद्देश? भगवंतांना समजणं आहे. कोणाला समजणं आहे? भगवंताला समजणं आहे. जोपर्यंत आपण भगवंताला नाही समजत तोपर्यंत आपण सुखी होऊ शकत नाही. म्हणून सगळ्यांना एक विनंती आहे की आपल्याकडे माळा पण आहेत आणि ग्रंथ पण आहेत. ह्या ग्रंथामुळे आपलं चित्त शुद्ध होऊ शकतं. आपण हळूहळू आपल्या भगवंताचा आणि आपण संबंध स्थापित करू शकतो, समजू शकतो. म्हणून सर्वांनी दररोज हरे कृष्ण मंत्राचा जप केला पाहिजे. मंत्र जप करण्यासाठी कोणतीच अट पण नाहीये. चैतन्य महाप्रभू भगवान श्रीकृष्णांचा एक अवतार आहेत. ते कलियुगामध्ये आले. त्यांनी कोणतीही पात्रता, बिना पात्रता विचार करायचा हा युग धर्म दिलेला आहे. हा महामंत्र दिलेला आहे. जो पण ह्या महामंत्राचा जप करतो तो हळूहळू शुद्ध होतो. काय होतो? शुद्ध होतो. जो शुद्ध झाला, भगवान काय सांगतात? तेषाम अंतगतम पापम जननाम पुण्यकर्मानाम. जोपर्यंत आपण भगवंताच्या नावाचा जप करत नाही तोपर्यंत आपण सुखी होऊ शकत नाही. म्हणून सगळ्यांनी हरिनाम संकीर्तन यज्ञ केला पाहिजे. आणि बघा, आपले खूप सारे असे प्रोग्राम पण होतात. जसं की आता सगळ्यांसाठी खुशखबर आहे की दोंडाच्या मध्ये काय होणार आहे? जगन्नाथ भगवंतांची रथयात्रा होणार आहे. तर आपले रथयात्रा करण्याचा उद्देश काय आहे? रथयात्रा काढण्याचा एकच उद्देश आहे की लोक भगवंताला समजू शकणार. तर भगवान जगन्नाथ परम दयाळू आहेत. आता बघा, आपण सर्वजण पुरीला जाऊ शकत नाही, जगन्नाथपुरीला. म्हणून भगवंत स्वतः इथे येणार, दोंडाच्या मध्ये येणार आहेत. सगळ्यांना कशासाठी? दर्शन देण्यासाठी. तर सगळ्यांनी भगवंतांचं स्वागत करायचंय. काय करायचंय? सगळ्यांनी भगवंताचं स्वागत करायचंय. सगळ्यांनी रथयात्रेमध्ये भाग घ्यायचा आहे. आपण जितकं आपण भगवंताच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार तितकं आपण सुखी होणार. हरे कृष्ण बोला. हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हा 16 अक्षराचा मंत्र आहे. किती? 16 अक्षराचा मंत्र आहे. ह्या मंत्राचा आपण दररोज जप केला पाहिजे. करताय का सर्वजण जप? माळा किती लोकांकडे नाहीये? माळा आहे का कोणाकडे माळा? सगळ्यांनी आमच्याकडे नाही तर माळा या, सर्वांनी जप करायचं. दररोज जप करा. आणि सर्वांनी बघा, आपला व्हॉट्सअप ग्रुप पण आहे. तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपला काय करू शकता? अपडेट पाठवू शकता. बघा, जो जास्त जप करेल तो जास्त सुखी होईल आणि तो जास्त भगवंताला प्रसन्न करू शकतो. म्हणून सर्वांनी भगवंतांना प्रसन्न करण्यासाठी हरिनामाचा जप केला पाहिजे. ठीक आहे. हरे कृष्ण. कोणाला काय प्रश्न आहे का? सगळ्यांना समजलं?
हरे कृष्ण. सर्वांसाठी भोजन प्रसाद आहे. हरे कृष्ण.